शिर्डीतील भिक्षुकांच्या मृत्यूमागचं काळं सत्य, एका युवा नेत्याचा हट्ट ठरला जीवघेणा। शिर्डीमध्ये आपले पोट भरत असलेल्या 49 भिक्षूंना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले होते। त्यापैकी 10 भिक्षूंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। मात्र उपचारादरम्यान केवळ 2 दिवसात त्यातील 4 भिक्षूंचा मृत्यू झाला। हा मृत्यू नसून प्रशासनाच्या चुकीमुळे घडलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे। खासदार लंके यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या भिक्षूंची विचारपूस केली। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले। 10 भिक्षूंपैकी 3 जण रुग्णालयातून फरार झाले असताना पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते असा सवाल त्यांनी यावेळी विचारला। तसेच या भिक्षूंना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुन्हा कारागृहात डांबून ठेवले होते का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। मृत्यू झालेल्या भिक्षुकांचे संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात एन कॅमेरा पोस्टमार्टम करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी खासदार लंके यांनी यावेळी केली। यावेळी बोलताना ते म्हणाले की एका युवा नेत्याच्या आदेशामुळे कधी नव्हे ते भिक्षुकांवर कठोर कारवाई झाली आणि त्यांना थेट कारागृहात डांबण्यात आले। प्रशासनाने या प्रकारात मोठी चूक केली आहे। त्यामुळे या सर्व प्रकाराची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल खासदार लंके यांनी उपस्थित केला।